शेतकऱ्यांची वाहने थेट मार्केटमध्ये घ्या. रयत सेनेचा बाजार समितीला आंदोलनाचा इशारा. चाळीसगाव प्रतिनिधी. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने लागू केलेल्या नवीन नियमामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून याविरोधात रयत सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बाजार समितीचे सभापती प्रदीप पाटील यांना 15 तारखेला निवेदन देऊन तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्य मुद्दे. नवा नियम. बाजार समितीने शेतमालाची वाहने मुख्य गेटबाहेर नंबर लावून उभी करण्याचा नियम केला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान. वाहने तासनतास बाहेर उभी राहत असल्याने शेतकऱ्यांना जादा भाडे द्यावे लागत आहे. तसेच कडाक्याच्या उन्हात घाट रोडवर ताटकळत उभे राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. रयत सेनेची मागणी. धान्य भरलेली वाहने गेटबाहेर न थांबवता थेट आडत दुकानासमोर रिकामी करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचेल. शेतकऱ्यांना वेठीस धरणे थांबवावे, अन्यथा बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून तीव्र आंदोलन छेडले जाईल. गणेश पवार, संस्थापक अध्यक्ष, रयत सेना. या निवेदनावर रयत सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, कार्याध्यक्ष गोविंद वाघ, तालुकाध्यक्ष प्रदीप मराठे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शिवाजी महाराजांचा जय हो. वीर संभाजी राजांचा